नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रियाने आता सायलीने बनवलेलं जेवण हे पूर्णपणे आता नष्ट केलेलं असतं. म्हणजे ते जेवण तिने डस्टबिनमध्ये टाकून दिलेलं असतं. अन्नाचा अपमान केलेला असतो, फक्त आणि फक्त सायलीला सगळ्यांच्या नजरेत पाडण्यासाठी आणि तिला घरामध्येच थांबून ठेवण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता सायली प्रियाचं हे सत्य शोधून काढते आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये CCTV फुटेज चेक करताच इथे प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणत सायलीने प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नागराची वाट लावण्यासाठी अर्जुनने नवीन युक्ती शोधून काढलेली असते. तर सुमन काकीला खूप मोठा धक्का बसलाय आणि म्हणूनच मानसोपचार तज्ज्ञांना बोलावून आपण सुमन काकूची ट्रीटमेंट केली पाहिजे असं अर्जुन रविराज काका आणि नागराजला सांगतो. त्यामुळे अर्जुनच्या या निर्णयाने पूर्णपणे नागराज हादरलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सुमनने शुद्धीवरती येताच नागराजच्या कारस्थानाचा उलगडा रविराज काका आणि अर्जुन सगळ्यांसमोर केलेला असतो. त्यामुळे इथे अर्जुनने नागराजची चांगलीच धुलाई केलेली असते आणि त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने रविराज काका आणि अर्जुन दोघांनी मिळून नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की सुमन घरी आली आहे, पण नागराजला खूप मोठा धक्का बसलाय. कारण सुमनने जर त्याचं नाव सगळ्यांना सांगितलं की नागराजनेच तिला किडनॅप करून ठेवलं होतं, तर मात्र रविराज काका आणि अर्जुन त्याला सोडणार नाही ही गोष्ट नागराजला माहिती असते आणि म्हणूनच प्रियासुद्धा घाबरलेली असते. तेव्हा इथे सायली सगळ्यांना म्हणते की सुमन काकूची तब्येत ठीक नाही आहे, तर आज सुमन काकींना घरीच राहू दे ना. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, नाहीतर काय, आणि सुमनची अवस्था तरी बघा, तिच्यात एवढं पण त्राण नाही आहे की ती घरी येऊ शकेल. तेव्हा आजच्या दिवशी तिला इथेच आराम करू दे. तेव्हा प्रतिमा म्हणते की दादा, सुमनला इथे राहू दे, पण मी आणि रविराज आम्ही तिघेजणं निघतो, कारण मला देवासमोर दिवा लावायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली इथे सुमन काकूची आता खूपच जास्त चांगली काळजी घेणार असते आणि म्हणूनच ती गेस्ट रूममध्ये सुमनला आता झोपायला सांगते. आणि सायली स्वतः अर्जुनला म्हणते की आज मी सुमन काकीबरोबर गेस्ट रूममध्येच आहे, तिची काळजी घ्यायला नको का. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनसुद्धा सायलीला म्हणतो की ठीक आहे, जा, सुमन काकीला काही हवं नको ते तू जाऊन आता बघ, असं प्रेक्षकांनो सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हाच इथे सायली आता सुमन काकीबरोबर झोपलेली असते. सुमन काकीला आता नागराजने ज्या पद्धतीने त्रास दिलेला असतो हे सगळं काही आठवतं आणि म्हणूनच ती झोपेतून जागी होते. तेव्हा ती म्हणत असते, सायली, अशा नीच माणसाबरोबर मी इतकी वर्ष कशी राहिले मला नाही माहिती. आधीसुद्धा त्यांनी खूप चुका केल्या ग, पण मी लक्ष दिलं नाही. प्रत्येक वेळेला त्यांच्या चुका पाठीशी घातल्या आणि पुढे त्यांच्याबरोबर संसार करत राहिले. पण आता मी त्यांचं जे काही रूप बघितलं ना, ते खूपच जास्त विचित्र होतं. म्हणजे अगदी त्यांना माणूस म्हणायचं की शैतान, अशी मला आता वेळ आलेली आहे. तेव्हा सुमन खूपच जास्त घाबरलेली असते आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, प्रियाला आता फोन आलेला असतो नागराजचा. त्याने सांगितलेलं असतं की सुमनवरती लक्ष ठेव, काहीही झालं तरीसुद्धा सुमनने माझं नाव घेता कामा नये. आणि अर्जुन सायली आहेत ना, त्यांना घरामध्येच थांबून ठेव. ते दोघे जण शोधाशोध करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी बाहेर जाता कामा नये. आता ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणते की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करेन. नागराज म्हणतो करावंच लागेल, नाहीतर तुलासुद्धा इथे सुमनसारखं आणि महिपतसारखं कोंडून ठेवायला मला वेळ लागणार नाही. प्रिया आता घाबरलेली असते. ती म्हणते ठीक आहे, मी काहीतरी करते. सायली अर्जुनला घरामध्येच थांबून ठेवते. तेव्हा इथे प्रिया नागराजबरोबर फोनवरती बोलते. ही गोष्ट सायलीला समजलेली असते, कारण सायली सुमनसाठी पाणी आणायला आलेली असते आणि तेव्हा प्रियाच्या मोबाईलवरती नागराजचं नाव आलेलं असतं, कारण बोलता बोलता फोन खाली पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली बघते तर काय, नागराज काका स्क्रीनवरती नाव आहे आणि म्हणूनच ती फोन घेऊन आता बोलायला सुरुवात करते. तेव्हा नागराजचे 2 शब्द तिला ऐकू येतात की यापुढे मला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे, कळलं ना तुला. तेव्हा इथे सायली म्हणते की नागराज काका, मी बोलते.
एवढ्या रात्री तुम्ही प्रियाला फोन केलात? तेव्हा नागराज म्हणतो, कारण मला माझ्या बायकोची आठवण आली होती. तुम्ही सगळेजण माझ्यावरती रागवलात ना, मग तुम्हाला कुणालाही फोन केला नाही. तन्वी माझी सख्खी भाची आहे, ती मला नक्कीच समजून घेईल, म्हणून मी तिला फोन करून फक्त माझ्या बायकोची चौकशी करत होतो. तेव्हा इथे प्रिया सायलीकडून मोबाईल घेते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे सायलीला कळलेलं असतं की नक्कीच प्रियाचं आणि नागराजचं काहीतरी वेगळं बोलणं चालू होतं. पण मी आल्यानंतर नागराज काकांनी बोलणं बदललं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली सुमन काकीला पाणी प्यायला देते आणि तिला शांतपणे झोपायला सांगते. घडलेला प्रकार सायली आता अर्जुनला सांगते. अर्जुनला म्हणत असते की अहो, नागराज काकांनी रात्री प्रियाला फोन केला होता आणि नक्कीच त्यांचं काहीतरी वेगळं बोलणं सुरू होतं. पण मी फोन घेतल्यानंतर नागराज काका सुमन काकूची चौकशी करायला लागले. नागराज काकांना वाटत असेल की सुमन काकीला आपण इथे ठेवून घेतलं आहे, म्हणजे ती आपल्याला सत्य सांगते की काय. जर तिने कुणाला सांगितलं की नागराज काकाने तिला किडनॅप केलं होतं, तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल ना, या गोष्टीची त्यांना भीती वाटली असेल आणि म्हणूनच प्रियाची मदत घेण्यासाठी त्यांनी फोन केला असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, आपल्याला दोघांना बाहेर जायचं आहे. आपल्याला आता महिपतच्या घरी काही पुरावे गोळा करायला जायचं आहे, पण त्याची परवानगी आपल्याला कधी मिळेल काही सांगता येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली आता दोघेजणं कामानिमित्त पुरावे गोळा करण्यासाठी बाहेर जाणार असतात. तेव्हा इथे सायलीने सकाळी लवकर उठून सुमन काकूला ब्रेकफास्ट दिलेला असतो. तिला तिची औषधं दिलेली असतात. कारण इथे सायली अश्विनला म्हणते की सुमन काकूला तुम्ही जरा चेक करा आणि त्यांना चांगल्या त्या मेडिसिन द्या, म्हणजे त्यांना लवकर बरं वाटेल. तेव्हा अश्विन सुमनला चेक करतो, इंजेक्शन देतो आणि काही मेडिसिनसुद्धा देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीने इथे आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. अस्मिताला काय हवं नको ते बघितलेलं असतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने इथे दुपारचा लंचसुद्धा तयार केलेला असतो. संपूर्ण जेवण तयार केलेलं असतं, कारण तिला घाईघाईने बाहेर जायचं असतं. सायली म्हणते, आई, सगळा स्वयंपाक तयार आहे, तुम्ही इथे नाश्तासुद्धा करून घ्या आणि दुपारचं जेवणसुद्धा तयार आहे, फक्त गरम करून घ्या. मी आता निघते, मला यांच्याबरोबर थोडं बाहेर जायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे सायली, सगळा स्वयंपाक वगैरे तयार आहे ना, मग तू जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली तयार होऊन अर्जुन बरोबर बाहेर निघालेली असते. पण अचानकपणे सगळं जेवण गायब झालेलं असतं, कारण किचनमध्ये कुणीही नसताना प्रिया तिथे आलेली असते आणि प्रियाने संपूर्ण जेवण एका पिशवीमध्ये टाकलेलं असतं आणि ते जेवण ती नेऊन आता समोरच्या डस्टबिनमध्ये टाकते. ही गोष्ट प्रेक्षकांनो सायलीला समजलेली असते. कारण का, जेव्हा कल्पना इथे आता जेवण बघायला येते तेव्हा सगळं जेवण रिकामं झालेलं असतं, पण भांड्यांमध्ये मात्र तसंच आता सगळं खरकटं असतं. तेव्हा इथे सायलीला कल्पना म्हणते, काय गं सायली, तू जायला निघालीस, पण तू म्हणाली होतीस ना की संपूर्ण स्वयंपाक तयार आहे म्हणून. मी तुला म्हणाले होते की मी केला असता, तरीसुद्धा तू म्हणालीस की तुम्ही काही करू नका, मी सगळा स्वयंपाक केला आहे, पण जेवण कुठे आहे. तेव्हा सायली म्हणते, आई, अहो मी सगळं जेवण तर काढून ठेवलं होतं ना. तेव्हा कल्पना म्हणते, अगं कुठे आहे हे, काय सगळी भांडी रिकामी आहेत, खरकटी तशीच आहेत. तेव्हा सायली म्हणते, आई, कुणीतरी आहे ना इथे काढाकांडी केली, जेवण तर गायब केलं आहे पण खरकटं काढलेलं नाही आहे, म्हणजे मी खोटं बोलते असं सुद्धा कोणी बोलू शकत नाही. मला माहिती आहे ना आता हे जेवण कुणी गायब केले, भूताने गायब केले की कुठल्या चेटकिणीने, मला माहिती नाही आहे. पण बघा, भांड्यांना तुम्हाला दिसत असेल भाजी, वरण आणि राईस सगळं काही मी बनवलेलं आहे. कोशिंबीरसुद्धा तशीच आहे आणि कोशिंबीर तर काढून नेली आहे, पण थोडंसं तरी राहिलं नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे पुरावा आहे की मी स्वयंपाक केला होता. मला खोटं ठरवण्याचा कुणीतरी प्रयत्न करत असेल, वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत असेल, पण शेवटीला भांडी खरं बोलत आहेत. मी सगळं काही केलं आहे, पण जेवण कुणीतरी गायब केलेलं आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते, सायली, अगं पण हे सगळं कुणी केलं असेल, स्वयंपाक तर तू केला होतास, मग सगळी भांडी खरकटी ठेवून जेवण कुणी नेलं असेल. तेव्हा सायली म्हणते, आई, ते मी लवकरच शोधून काढेन, पण आता तुम्ही सगळेजण मला फक्त 10-15 मिनटं द्या, मी तुमच्या सगळ्यांसाठी पटकन खिचडी भात करते, नाहीतर व्हेज पुलाव करते, असं आता सायलीने सांगितलेलं असतं. आणि ती पटकन सगळ्यांसाठी इथे आता भाज्या वगैरे एकत्र करून छान असा सगळ्यांसाठी व्हेज पुलाव करते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली इथे सुगरण असल्यामुळे तिने आता सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक हा लगेच केलेला असतो, पण शेवटीला तिची मेहनत पुन्हा इथे लागलेली असते आणि त्यांना जे बाहेर जायचं असतं तो त्यांचा आता वेळसुद्धा आता कमी झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाने अशा तऱ्हेने सायली अर्जुनला अडवण्यासाठी तिने संपूर्ण जेवण डस्टबिनमध्ये टाकलेलं असतं.
तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आपल्या इथे घराच्या बाहेर एक CCTV कॅमेरा आहे, त्याचं फुटेज मला हवं होतं, तुम्ही मला द्याल का? आज दिवसभराचं फुटेज मला हवं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की थोडा वेळ लागेल, पण ते फुटेज मी तुला दाखवू शकतो. तेव्हा इथे अर्जुनने आता आपले कॉन्टॅक्ट्स वापरून, आपली ओळख वापरून त्या दिवसाचं CCTV फुटेज हे आता मिळवलेलं असतं. आणि ते फुटेज मिळाल्यानंतर सायली म्हणत असते की हे बघा अर्जुन सर, स्वयंपाक कुठे केला बनवलेला, तर हे जेवण संपूर्णपणे पिशवीमध्ये घेऊन प्रियाने डस्टबिनमध्ये टाकलेलं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते फुटेज लगेचच सायली संपूर्ण घरामध्ये सर्व लोकांना दाखवते आणि म्हणते हे बघा, तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की स्वयंपाक गेला कुठे, काही भूताची नकल झाली की काय, पण तसं काही नाही आहे. आपल्या घरामध्ये जी चेटकीण आहे ना, तिने ते जेवण गायब केलं, अन्नाचा अपमान केला आहे तिने. आणि तिने हे सगळं का केलं, कशासाठी केलं, ते जरी माहिती नसलं तरी नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये वाईट हेतू असेल, म्हणून तिने संपूर्णपणे जेवण हे गायब केलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, CCTV फुटेज बघितल्यानंतर सायलीला इतका राग आलेला असतो प्रियाचा आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबाला, की सायली जाते आणि प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते, काय गरज होती हे जेवण तुला डस्टबिनमध्ये टाकायची? आता तू नाहीसुद्धा म्हणू शकत नाही आहेस, कारण जे जेवण टाकतेस ना, ते संपूर्णपणे आता फुटेजमध्ये दिसतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाचं थोबाड तर फोडून झालेलं असतं. इथे अर्जुनने अजून एक प्लॅन तयार केलेला असतो. अर्जुन म्हणतो की सुमन काकीच्या जीवाला धोका आहे, नागराज काका तिला अजून टॉर्चर करू शकतो. तेव्हा काही दिवस जर सुमन काकी आपल्याच इथे राहिली तर बरं होईल. सायली म्हणते मी पण तेच म्हणत होते, नागराज काकांमुळे अजून त्यांच्या मेंदूवरती ताण येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो चल, आपल्याला रविराज काकाकडे जावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, मला जरा सुमन काकीबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. रविराज काका म्हणतात बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सुमन काकीला बरेच दिवस महिपतच्या गुंडांनी डांबून ठेवलं होतं, त्यामुळे सुमन काकीच्या डोक्यावरती वेगळाच परिणाम झालेला आहे. ती मध्येच इथे दचकते, झोपेतून जागी होते, ओरडत उठते आणि सायली तिच्याबरोबर असते, पण तरीसुद्धा सुमन काकी झोपेतून दचकून जागी होत असते आणि आरडाओरडा करते. तर मी काय म्हणतो, तिच्या मनातली ही भीती आता निघाली पाहिजे. तेव्हा आपण इथे आता मानसोपचार तज्ज्ञांकडे जर सुमन काकीला दाखवलं तर बरं होईल. माझ्या ओळखीतले मानसोपचार तज्ज्ञ आहेत, मी त्यांची अपॉइंटमेंट घेतो. त्यांना जर इथे सुमन काकीला दाखवलं तर तिच्या मनामध्ये असलेली भीती ती लवकरात लवकर बाहेर काढेल आणि स्पष्टपणे ते डॉक्टरांबरोबर बोलेल. तिला बरं होण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची खूप जास्त मदत होईल. तुला काय वाटतं? तेव्हा इथे लगेचच नागराज म्हणतो कशाला, सुमनला कुठेही न्यायची गरज नाही आहे, तिला घरी घेऊन ये, मी तिच्याबरोबर असलो की तिला बरं वाटेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हे बघ नागराज काका, ती तुलासुद्धा घाबरतेच आहे, त्यामुळे मी काय म्हणतो सिनियर, तुझी जर परमिशन असेल तर मी मानसोपचार तज्ज्ञांना सुमन काकीला दाखवू शकतो. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. सायली आणि तुम्ही दोघेजण आहात ना, आम्हाला सुमनची काळजी नाही आहे, आम्ही तिला बघायला दोघेजण संध्याकाळी येऊच. तेव्हा इथे नागराज आता पूर्णपणे घाबरलेला असतो. त्यानंतर अर्जुन तिथून निघून जातो, पण प्रेक्षकांनो, नागराजची अवस्था बिकट झालेली असते. सुमन इथे आता शुद्धीवरती आल्यानंतर, सुमन बरी झाल्यानंतर इथे मानसोपचार तज्ज्ञ जेव्हा तिला प्रश्न विचारतात, तिला बोलतं करतात, तेव्हा सुमनने सांगितलेलं असतं की तिला महिपतने नाही तर नागराजने किडनॅप करून ठेवलं होतं. नागराजनेच इथे तिला मारझोड केली. नागराजने महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं आणि 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदारांच्या गाडीचा अपघात घडून आणण्याची सुपारीसुद्धा नागराजनेच महिपतला दिली होती. या गोष्टीचा खुलासा आता मानसोपचार तज्ज्ञांच्या समोरच तिने संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाच्या समोर केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त रविराज काका आणि अर्जुन दोघेही चिडलेले असतात आणि ते म्हणतात की नागराज काका, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. रविराज काका म्हणतात, नागराज, तुला लाज नाही वाटली का रे? मला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास आणि कशासाठी आमच्या जीवावरती उठलास? प्रॉपर्टीसाठी. गेली 22 वर्ष तू मला माझ्या मुलीपासून, बायकोपासून दूर ठेवलंस. त्याचे वाईट परिणाम म्हणजे माझ्या मुलीवरती वाईट संस्कार झाले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच रविराज काका आणि अर्जुन नागराजला पोलिसांच्या ताब्यात देतात. तर प्रेक्षकांनो, ते आता नागराजचं स्वप्न असतं. नागराजला वाटत असतं की सुमनला जर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवलं तर ते प्रश्न विचारून विचारून सुमनला बोलतं करतील आणि तिच्या मनातली सगळी माहिती काढून घेतील. तेव्हा सुमनने जे सत्य लपवलं आहे की तिला महिपतने नाही, मी किडनॅप केलं होतं, हे सत्य जर तिने अर्जुनला किंवा घरातल्या कुणाला आणि त्या मानसोपचार तज्ज्ञाला सांगितली तर
या गोष्टीमुळे आता नागराज काका झोपेसुद्धा ते स्वप्न बघत असतात की सुमनने जर माझ्या गोष्टींचा खुलासा केला तर अर्जुन आणि दादा मला काही सोडणार नाही, मला जेलमध्ये पाठवतील. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने मानसोपचार तज्ज्ञांचा विषय काढताच रविराज काकांना तर तो निर्णय पटलेला असतो, पण नागराजला खूपच जास्त वाईट स्वप्न पडत असतात.